नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस न्यूज. आजची मोठी बातमी येते आहे करमाळा येथून. करमाळा पोलीस ठाण्याने अतिशय चतुराईने एक गंभीर फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणत 4 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल 3 तोळे सोन्याची वजनाची सोन्याची चैन किंमत सुमारे 4,50,000 रुपये लंपास करण्यात आली होती. ही घटना दिनांक 20 जून 2024 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी रवींद्र शंकर देशमुख, वय वर्ष 65 वर्ष, राहणार वांगी नंबर 1, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, हे आपल्या मोटारसायकलवरून जात असताना खडकेवाडी फाट्याजवळ 4 अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. त्या इसमांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून तुमच्याजवळील सोनं सुरक्षित ठेवा असं सांगत फसवणूक केली आणि देशमुख यांच्याकडील सोन्याची चैन घेऊन पसार झाले. या घटनेनंतर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक श्री रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलेला आहे. तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी असे आहेत: जहीर अब्बास अली, राहणार शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड; अली मिर्झा दरवेश, राहणार शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड; लाला समीर जाफर शेख, राहणार आंबिवली, कल्याण, जिल्हा ठाणे; जाफर आझम सय्यद, राहणार आंबिवली, कल्याण, जिल्हा ठाणे. पोलिसांकडून आरोपींकडे चोरीस केलेली सोन्याची चैन जप्त केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आणि या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि करमाळा पोलीस ठाणे अधीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे. तुळजाई एक्सप्रेससाठी पत्रकार अविनाश जोशी, करमाळा यांचा रिपोर्ट. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुळजाई एक्सप्रेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.